तर तटकरे इतके वर्ष काय झक मारतायत इथे रायगडमध्ये, काय करतायत? मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेली कामं, टोल वसुलीमुळे संतप्त झालेले प्रवासी आणि रायगडमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न, याच मुद्द्यांवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. इतकी वर्ष नेतृत्व करताय, मग रायगडचे मूलभूत प्रश्न अजूनही का सुटले नाहीत? काय मग झक मारताय का, असा सवाल त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलाय. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव, कोलाड आणि इंदापूर भागात सुरू असलेल्या रखडलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना तासनतास रस्त्यावर अडकून राहावं लागतंय, पण तरीही टोल वसुली सुरूच आहे. टोल वसुलीला आमचा विरोध नाही, पण सुविधा न देता टोल घेण्याचं औचित्य काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. रायगडचे अनेक वरिष्ठ नेते सत्तेत असूनही जिल्ह्याच्या विकास कामांना गती मिळालेली नाही, अशी टीका करत संदीप देशपांडे यांनी सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांचं नाव घेतलं. संघर्षातूनच मनसे उभा राहिलाय. मुंबई गोवा महामार्गावरील टोल विरोधातील लढा यापुढेही सुरू राहील, असं स्पष्ट करत मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला. जी काय माणगाव, कोलाड आणि तो जो काय रस्ता आहे इंदापूर, त्याची जी दुरवस्था झालेली आहे, अजूनही बायपास तिथे होत नाहीये, अजूनही तो चालू होत नाहीये. सुनील तटकरेंसारखे सर्वात स्वतःला शहाणे समजणारे नेते इथे आहे, अदिती तटकरेंसारखे मंत्री इथे आहे, भरत गोगावलेंसारखे नेते आहे. असं असून आमच्या जिल्ह्याची ही हालत काय आहे, आमचा प्रश्न आहे. एक बायपास व्हायला जर एवढे वर्ष लागत असतील, तर तटकरे इतके वर्ष काय इथे रायगडमध्ये काय करतायत, हा आमचे प्रश्न आहेत. आणि निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र पद्धतीने आंदोलन करताना आपल्याला दिसेल. एकूणच मुंबई गोवा महामार्गावरील प्रश्न, टोल वसुली आणि तिसरी मुंबई प्रकल्पातील स्थानिकांच्या हक्कांच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असून येत्या काळात रायगडमधील राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता शासन या प्रश्नांवर काय भूमिका घेणार आणि जनतेला दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.